कैलासवासी आमच्या सुनंदा गजानन कदम या आईंच्या प्रथम वर्ष श्राद्ध पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण आज इथे उपस्थित आहात. आलेले सर्व पै पाहुणे आणि सर्व मालगाव ग्रामस्थ, या कुटुंबावरती कोसळलेला हा दुःखाचा प्रसंग आणि त्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही या कुटुंबामध्ये सामील होण्याकरता खरं तर आज इथे आलेलो आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग येणार आहे आणि येत असतो, हे विधी लिखित आहे. त्यामुळे इथं बसलेला कुणी अमर नाही की जो आम्ही जाणारच नाही असा छाती ठोकपणे सांगू शकेल. आलेले हे दुःख आहे एका आईबद्दल, एका चुलतीबद्दल, एका आजीबद्दल, एका मावशीबद्दल. एक व्यक्ती असेल तर महाराज अनेक नाती निभावून जाणारं असं एक व्यक्तिमत्व असतं आणि त्या व्यक्तीबद्दल त्याचं प्रेम व्यक्त करण्याकरता आणि त्याच्याबद्दल असलेला जिव्हाळा व्यक्त करण्याकरता हा आपल्या जीवनातील, मला असं म्हणावंसं वाटतं की आपल्या आठवणीचा, उजळणीचा, स्मरणाचा शेवटचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जाऊन 1 वर्ष झालं, गेल्यानंतर थोडे दिवस आठवण राहते, परंतु ज्या व्यक्तीचं मायबाप कर्म सुंदर असेल, जी व्यक्ती खरंच स्वभावाने सुंदर असेल, अशा व्यक्तीला महाराज आपल्यातनं जाणं हे तुमच्या आमच्याला सुद्धा सहन होत नसतं महाराज. ठीक आहे ना. म्हणून जीवन इतकं सुंदर असावं ना, आपलं कार्य, आपलं कर्म हे आपलं आयुष्य ठरवत असतं. म्हणून लोकांच्या हृदयामध्ये जागा करायची असेल तर महाराज त्याकरता आपली वाणी गोड असावी, आपलं कर्म शुद्ध असावं, आपला स्वभाव सुंदर असावा, लोकांना मन मिळावू पद्धतीने आपलेच करणारा असा असावा. त्यावेळेस महाराज माणसं सुद्धा या व्यक्तीच्या प्रेमाखातीर कुठं असतील तिथून हजर राहणार. मायबापो हीच हजेरी मायबापो त्या व्यक्तीबद्दल असलेल्या प्रेमाची दिसून येते. विठ्ठल विठ्ठल वर्ष 19 त्यांच्या पश्चात या कुटुंबामध्ये त्यांच्या दोन्ही सुकन्या असतील, दोन्ही सुपुत्र असतील, त्यांच्या सुना असतील, त्यांचे नातवंड असतील. त्यांच्या सुकन्या आमच्या प्रियताई फाळके ज्या सातारोड पाडळीमध्ये असतात, त्यांचे दुसरे सुपुत्र आमचे केतनदादा कदम, त्यांच्या सौ ऋतुजाताई, सोनालीताई जाधव ज्या निनाम पाडळीमध्ये असतात आणि त्यांचे दुसरे सुपुत्र आमचे हर्षददादा कदम आणि त्यांच्या सौ मेघाताई. सुंदर असं हे कुटुंब, पिको कमी करा. सुंदर अशा कुटुंबामध्ये मायबाप हो या आजींचा पूर्णपणे प्रवास, आयुष्याचा प्रवास, जीवनाचा प्रवास जावा. प्रेम करणारी ही सर्व मंडळी, आई कशी असावी, आईचं प्रेम कसं असतं आणि आई कशी राहते, आई कशी राहिली, आईबद्दल एक वाक्य विचारलं महाराज, आईबद्दल थोडं स्वभावाबद्दल थोडीशी माहिती मिळेल का? त्यावेळेस त्यांनी उत्तर द्यावं, आईबद्दल काय सांगावं. आई मनमिळाऊ होती, कष्ट करणारी होती, कष्टानं उभारलेलं हे आयुष्य आहे महाराज. त्यामुळे जाता जाता सांगून जाते, आयुष्य जगणं इतकं सोपं नाही आणि आयुष्यात मोठं होणं हे त्याच्यापेक्षा सुद्धा अवघड आहे. कारण मोठं व्हायचं असेल तर महाराज त्याच्यासाठी परिश्रम तर असावेच लागतात, परंतु कष्टासोबत आपली नाती सुद्धा पुढे घेऊन जावी लागतात. मायबाप यालाच खरं संसार म्हणतात. विठ्ठल असं आयुष्य या आजीने जगलं बरं. सुंदर असं हे कुटुंब, मुलींनी प्रेम द्यावं, मुलांनी प्रेम द्यावं. आईबद्दल एक कृतज्ञता म्हणून महाराज वर्षश्राद्धाला कीर्तनाचं नियोजन करावं, सुंदर नामस्मरण व्हावं आणि या नामस्मरणासाठी बाहेरून वारकरी संप्रदायातले आमचे भगवंत पांडुरंग परमात्म्याची सेवा करणारे भक्त आज त्यांच्या घरामध्ये यावेत आणि या भक्तांच्या पदस्पर्शानं महाराज या आईंच्या श्राद्धानिमित्त आज सुंदर असं त्यांच्या घरामध्ये हरिजागर होतो आहे. कीर्तन घेण्याचं तात्पर्य एकच आहे की किमान या दिवशी भरपूर असं घरामध्ये नामस्मरण व्हावं, संकीर्तन व्हावं, घेतलेल्या नामाचं पुण्य हे त्या आईंना मिळावं. का महाराज आयुष्य जगत असताना आम्ही कितपत कार्य करत राहतो आणि त्या कार्याचा मोलाचा वाटा हा कितपत आम्हाला मिळतो हे प्रत्येकाने आपापला विचार करावासा आहे. कारण प्रत्येक जण कर्म करतो आहे, फक्त प्रत्येकाचं कर्म हे वेगवेगळं आहे. प्रत्येकाचा कर्म करण्याच्या पाठीमागचा हेतू वेगळा आहे. मग प्रत्येक जण नामस्मरण करतो, परंतु नामस्मरण कशा करता करतोय याच्या मागचा हेतू मात्र सगळ्याच्या पेक्षा वेगळा आहे. ठीक आहे ना. आम्ही कीर्तनाला येतोय, आम्ही कीर्तन करतोय, आम्ही छान कीर्तन श्रवण करतोय, परंतु कीर्तनाला इथं येऊन बसण्याचा प्रत्येकाचा हेतू हा वेगवेगळा आहे महाराज.
कुणाला वाटतं बरेच दिवस झालं कीर्तन ऐकलं नाही, चला थोडस मंडपात बसलो तर जरा बरं वाटेल, आपण कीर्तन श्रवण करू. काही जणांना असं वाटेल नाही नाही आपली जवळची पाहुणी आहेत आणि वर्ष श्राद्धाला पोहोचलं पाहिजे, आलोच आहे वर्ष श्राद्धाला तर कीर्तनात बसायला काय हरकत आहे. काही जणांचं असं आहे महाराज नाही नाही असंच घरात टाइमपास करण्यापेक्षा, उगीच याच्या टिंगळ करण्यापेक्षा, पारावर वेळ घालवण्यापेक्षा मंडपात येऊन 4 भगवंताचे 2 शब्द ऐकले तर काय वाईट आहे, म्हणूनही काही कीर्तनात येऊन बसतात. काही जण असं म्हणतात नाही नाही मला कीर्तनातलं एवढं काय भावत नाही, परंतु पाठीमागे जे चाली म्हणतात, मध्ये जे गाणं ऐकायला मिळतं ते जरा कानाला छान वाटतं, चला आपण तेवढं तरी ऐकायला बसू. महाराज काही जण एवढ्यासाठी येऊन बसतात. काही जणांना वाटतं नाही नाही आपण भजनी मंडळात बोलावले तर मान करून चालणार नाही, आदर आपला झालाय तर महाराज आपण तिथे पोहोचलं पाहिजे, त्या प्रित्यर्थ सुद्धा काही मंडळी ते येऊन बसतात. सांगण्याचं तात्पर्य असं आम्ही कीर्तनाला श्रवणाला बसलोय, परंतु कीर्तन का ऐकतोय याच्या मागचा प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा आहे आणि त्या हेतूने लोक इथं बसलेली असतात. आम्ही सुद्धा इथं आलो, कशा करता आलो, बोलवलं म्हणून आलो. जर आम्हाला इथं बोलवलं नसतं तर आम्ही कीर्तनात येऊन बसलो असतो का, आम्ही या वर्ष श्राद्धाला पोहोचलो असतो का. काहीतरी हेतू आहे, काहीतरी बोलवणं झालं म्हणून प्रत्येक जण इथं पोहोचतो महाराज. म्हणून या अभंगाचं गोड चिंतन मांडत असताना पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं महाराज, आयुष्यात सगळ्याला दुःख आहे, सगळ्याला दुःख आहे, साधू संतांना दुःख आहे. मग साधू संतांचं दुःख मायबाप हे तुमच्या आमच्या सारखं नव्हे, आपल्यापेक्षा जास्तीचं दुःख हे माझ्या साधू संतांना त्यावेळी झालं. आम्ही चरित्रातून ऐकतो, परंतु हे चरित्र ऐकत असताना आम्हाला ते कितपत भावतं आणि कितपत आम्ही नामदेव स्वरूप होतो, आम्ही तुकोबा स्वरूप होतो. मायबाप हा विचार आणि ही विचारशैली प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणून नामदेव महाराजांचा 4 चरणाचा दुःख आयुष्यामध्ये आल्यानंतर देवाची आणखी जवळीक होते महाराज, असं मी सांगत नाही, शास्त्र सांगतात. कारण जीवन सुखी जगायचं असेल, आम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल, देवाच्या सानिध्यात राहायचं असेल, देवाचं नाम मुखात अखंड राहायचं असेल तर महाराज एकच विचार व्यक्ती होते की जिने आयुष्यामध्ये फक्त दुःख मागितलं. का देवा माझ्या आयुष्यामध्ये फक्त मला दुःख मिळावं का, कारण त्या दुःखामुळे तरी किमान मला तुझं स्मरण होईल, तुझी आठवण होईल. विठ्ठल कीर्तनासाठी सुंदर असं आमचं मालगावचं भजनी मंडळ, आमचे कदम महाराज असतील आणि त्यांचे साथ देणारे सुंदर असं भजन गाणारे सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ, तुम्हा सर्वांचे मी शतशः आभार व्यक्त करते. आपण या कीर्तनाला हजेरी लावली. कारण मालगाव मध्ये आता ही जुनं गाव झाल्यासारखं झालं, सारखं मालगाव मालगाव मालगाव. माझ्या कीर्तनाच्या त्या लिस्ट मध्ये मला असं वाटतं जास्त कीर्तन या मालगाव मध्ये झालेत असं वाटायला लागलं. ठीक आहे ना, सारखं मालगाव असं वाटतंय. लोक समोर बसतायत, आपण लोकांना सांगायचं काय. लोक एवढी हुशार आहेत ना महाराज, आज एक कीर्तनकार ऐकत नाहीत, अनेक कीर्तनकार ऐकून महाराज आता समाज हुशार झालाय. इथं पांडित्य दाखवून काहीच कामाचं नाही, कारण एका पांडुरंगाशिवाय आणि एका भक्तीशिवाय कुणीच इथं उभं राहून काही सांगू शकत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा वाटतं फक्त प्रेमास्तव येण्याचा आता एवढा मार्ग राहिला महाराज. ठीक आहे ना, तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, वेगळं काय सांगणार, परंतु एवढं मात्र आहे, देवाशिवाय दुसरं काही सांगणार नाही हे मात्र निश्चित आहे. कीर्तनासाठी सुंदर अशी गाण्याची साथ देण्याकरता आमचे गणेश महाराज, आपल्या सातारा जिल्ह्यात गोड असं नाव आणि गोड असं सुंदर गायन, आज त्यांना नुसते साथीसाठी या असं बोलवल्यानंतर ते एका शब्दाला होकार देऊन आज मालगावला पोहोचले. एक मी त्यांचे शतशः आभार व्यक्त करते. त्यांना सुंदर अशी साथ देणारे आमचे बबन महाराज, त्यांच्याही मी चरणाचं दर्शन घेते. तेही सुंदर गोड गायन करतात आणि खरं तर इथं साथीची गरज आहे महाराज. ठीक आहे ना, प्रेमानं आपुलकीनं माझं म्हणून इथं उभं राहणं आणि माझं म्हणून मायबाप हक्कानं कार्यक्रम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही एकी आम्हाला मालगावकरांकडे बघायला मिळते. एक जोरदार टाळ्या आमच्या भजनी मंडळासाठी. आणि हे आहे, हे सत्य आहे, ही एवढी एकी एवढं प्रेम असणं मायबाप आता संप्रदायाची गरज आहे. अन्यथा प्रत्येक गावात आम्ही बघतो, गावात एक भजनी मंडळ नाही, गावात 5-5 भजनी मंडळ आहेत, परंतु एकाचा एकाला मिळेल नाही, ह्याचं याला पटना त्याचं त्याला पटना, हा ह्याच्या ग्रुपमध्ये जात नाही तो त्याच्या ग्रुपमध्ये जात नाही, येत तर काहीच नाही. धड सा कळेना, धड भूपुरा कळेना, धड पिंपलास कळेना, ह्याचा 10 त्याला कळेना, सम गेलेली कळेना, काल कळेना, आपल्याला येत नाही हेही मान्य नाही. परंतु महाराज तरी सुद्धा हा असा म्हणला तो तसा म्हणला. आमच्या ह्या आसने तशानेच महाराज भजनी मंडळात सुद्धा
सावत्र भजनी मंडळ झाली सगळे महाराज. हे नाही बघा तोंड बघणार नाही, ठीक आहे ना. परंतु इथे हे चित्र दिसत नाही. कधीही महाराज यांना निरोप दिला तरी महाराज मंडळी सर्व उपस्थित असतात. माझ्यासोबत आलेले आमच्या श्रुतिकाताई, ती सुंदर कीर्तन करते आणि बोरगाववरून असती आली आणि तीही सुंदर गायन करते. आजच्या कीर्तनासाठी तिनेही तो उपस्थिती दाखवली. मी तिचेही शतशः आभार व्यक्त करते. सुंदर अशी मृदंगाची साथ देण्याकरता आपल्या सातारा जिल्ह्याचं भूषण, सातारा जिल्ह्यातील नामवंत मृदंगाचार्य आमचे दयानंद महाराज सुतार, तेही आज इथं उपस्थित राहिले. मी त्यांचंही दर्शन घेते. आपणही अगदी प्रेमानं उत्सुकतेनं या कीर्तनामध्ये सामील झाला. आईंच्या प्रेमाकरता खरं तुम्ही इथं राहिलेला आहात, आलेला आहात. अगदी कीर्तनालाच येऊन बसलाय असंही मी म्हणणार नाही. कशाला उई श्रेय आपल्याकडे घ्या. 12ची फुलं आहेत, 12 पर्यंत आणखी बरीच जण येऊन पोहोचतील. त्यामुळे काही जण टायमिंग गाठूनच येणार आणि हे ठरलेलं असतं, ठीक आहे ना महाराज. असो, तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. सुंदर असा मंडप, सुंदरशी साऊंड सिस्टीम, आमची सिस्टीमवाले दादा, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. विनयकरी ताई असतील, वयस्क असलेल्या सर्व आजी असतील, तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते आणि मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता